झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएलच्या धर्तीवर मुंबईत खो खो प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं। या लीगमध्ये एकूण 6 टीम्स सहभागी होणार आहेत। राज्यातले सर्वोत्तम 72 खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार आहेत। मुंबई रायडर्स, पुणे फायटर्स, सबर्ब योद्धाज, ठाणे थंडर्स, सांगली स्मॅशर्स, अहमदनगर हिरोज अशी टीम्सची नावं आहेत। टीम्सचे मालक खेळाडूंचा खर्च उचलणार आहेत। या सर्व टीम्सना बक्षीस देण्यात येणार आहे। विजेत्या टीमला 60,000 रुपये, उपविजेत्या टीमला 50,000 तर त्यानंतर 40, 30, 20 आणि 15,000 अशी बक्षिसांची रक्कम असेल। खो खोमध्ये अशा प्रकारच्या लीगचं आयोजन पहिल्यांदाच करण्यात येते। महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं गुंता ग्रुप आणि डीडी ॲडव्हर्टायझिंग यांच्या संयुक्त विद्यमानं ही लीग आयोजित करण्यात आली। शिवाजी पार्कवर 11 ते 14 एप्रिल दरम्यान या लीगचं आयोजन करण्यात आले। पहिल्यांदा जी स्पर्धा गुंता ग्रुप आणि डीडी ॲडव्हर्टायझिंग यांच्या माध्यमाने शिवाजी पार्क येथे घेतली जाते। जसे क्रिकेटची IPL होती तशी आज खो खोची पहिल्यांदा खो खो प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे। त्याच्यातनं नवोदित खेळाडूंना भरपूर चान्स भेटणार आहे चमकण्यासाठी। आता ज्याप्रमाणे रेल्वेच्या नोकऱ्या आहेत, DMCमध्ये नोकऱ्या आहेत, MSCमध्ये जॉब आहे, मुंबई पोलीसमध्ये जॉब आहे, त्यासाठी जे काही सिलेक्टेड खेळाडू असतात ते यांना भरपूर इथे चमकण्यास असं चान्सेस आहे। शहरी भागात ज्यादा म्हणजे खो खोचं प्रमाण आहे आणि ग्रामीण भागासाठी हे जे KPL स्पर्धा आहे ही फायद्याची ठरू शकते, कारण ग्रामीण भागामध्ये खो खो एवढं म्हणजे स्टँडर्ड नाही खो खोचं, शहरामध्ये एवढं आहे। त्याच्यात टेक्निक वगैरे असेल, याचा फायदा ग्रामीण भागातील ज्युनियर खेळाडू असतील, सिनियर खेळाडूंना होईल। ही खो खो प्रीमियर लीग स्पर्धा आपण आम्ही पहिल्यांदाच घेतोय आणि त्याचा मागचा उद्देश म्हणजे फक्त खो खो खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आहे। आणि आम्ही हे जे आयोजक आहोत ज्यांचं नाव गुंता ग्रुप आहे, आम्ही सर्व राष्ट्रीय खेळाडू आहोत, क्रीडा पुरस्कार विजेते आहोत आणि हा ग्रुप स्थापन करण्यामागेही आमचं उद्दिष्ट एकच होतं की खो खोचा प्रचार आणि प्रसार करणं। प्रीमियर लीग म्हटल्यानंतर अर्थात आलंच की मुलांकडे तो पैसा येणार, खेळाडूंना पैसा मिळणार। अजून प्राथमिक स्वरूपातच आहे, प्रत्येक खेळाडूला पैसा मिळणार असं जेव्हा होईल त्या खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग ही रुजली असं मी म्हणेन, पण कुठेतरी सुरुवात आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।